विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रामधली सर्वात मोठी संस्था आहे आणि या संस्थेमध्ये मागच्या वेळेला 2022 मध्ये 808 पदांची ऍड आलेली होती. तर या 808 पदांच्या ऍडमध्ये 9वी ते 12वी साठी म्हणजे आर्ट आणि सायन्स आणि त्याचबरोबर 9वी 10वी म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत, सामाजिक शास्त्र, गणित आणि विज्ञान या विषयांच्या जागा. आर्ट्समध्ये जे आहे ते सगळे विषय म्हणजे राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इंग्रजी, मराठी आणि त्यानंतर कॉमर्ससाठी जे काही विषय असतात त्याच्या संदर्भामध्ये त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी आणि या व्यतिरिक्त समजा फिशरी वगैरे असेल किंवा दुसरे जे काही कोर्सेस असतात तर त्या विषयाच्या अनुषंगाने नेमक्या किती व्हॅकंट सीट्स होत्या, याच्या 808 पैकी कोणत्या कॅटेगरीमधील उमेदवारांनी या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे होते. तर ही जी सर्वात मोठी ऍड आहे महाराष्ट्रामधली, ही सर्वात मोठी ऍड आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. मी कालच्या व्हिडिओमध्ये पहिलीपासून 8वी पर्यंत जे वर्ग आहेत तर ते वर्ग, विषय आणि प्रवर्ग निहाय क्लिअर केलेले आहेत आणि आज आपण फक्त आणि फक्त 9वी ते 12वी पर्यंत जे आहे रिक्त जागांचा अहवाल आणि कोणी प्रेफरन्स द्यायला पाहिजे होते, ही जाहिरात कशी वाचायची याबद्दल थोडक्यामध्ये माहिती सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, कॅटेगरी वाईज जर आपण बघितलं तर एससी कास्ट साठी ज्या जागा होत्या त्या होत्या 168. एसटी कास्ट साठी जागाच नव्हती, पेसा साठी सुद्धा त्या ठिकाणी जागा नव्हती. विजय कॅटेगरीसाठी 38 जागा होत्या. त्यानंतर एनटीबी कॅटेगरीसाठी 35, एनटीसी साठी 0 आणि एनटीडी साठी 3 जागा होत्या. ईडब्ल्यूएस साठी 92 जागा होत्या, एसबीसी साठी 0 होत्या, ओबीसी साठी 120 होत्या आणि ओपन साठी 352. यामध्ये मुलांनी कालच्या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारला होता की सर एससीबीसी साठी नाही का, तर त्यावेळेस एससीबीसी आरक्षण हे सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं, तर त्यामुळे त्याच्या जागा यामध्ये आलेल्या नव्हत्या. आता जर तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचे असतील आणि तुमच्याकडे 9वी, 10वी, 11वी, 12वीची पात्रता असेल तर कोणत्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्राधान्यक्रम देऊ नये असं सरळ लक्षात येतं आपल्याला. तर एसटी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांनी समजा नाही या ठिकाणी प्राधान्य दिले तरी सुद्धा चालेल, कारण की जागा नाही आहेत. त्यानंतर एनटीसी कॅटेगरीमध्ये सुद्धा 0 जागा आहेत, त्यामुळे इथे कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांनी नाही दिलं तरी सुद्धा चालेल आणि एसबीसी मधल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा नसते दिले तरी सुद्धा चाललं असतं. ही जाहिरातीचं वाचन आपण सोप्या पद्धतीने समजून घेऊन आलो. ही 2022 ची ऍड आहे. आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, जर समजा या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना चांगले स्कोर आहेत आणि त्यांना जर असं वाटत असेल की माझा मेरिट त्या ठिकाणी किंवा माझा कट ऑफ जो आहे तर ते चांगले मार्क्स मध्ये सुद्धा मी कन्सिडर केला जाऊ शकतो, तर तुम्ही विद्यार्थी जे आहे ते ओपन कॅटेगरीच्या 352 जागा होत्या, तर जरीही तुमच्या कॅटेगरीची जागा नसेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी प्राधान्यक्रम देऊ शकता, कारण की ओपन कॅटेगरीसाठी जागा किती तर 352. आणि अनेक वेळाला असं होतं की एखाद्या पर्टिक्युलर विषयाचा जो कट ऑफ आहे तो कमी सुद्धा लागतो ओपन कॅटेगरीचा, तर त्यामुळे तुम्ही अप्लाय सुद्धा केलं तरी सुद्धा काही हरकत नाही, कारण की त्यांना एकूण मिळून जे आहे तर ते रोस्टर कंप्लीट करायचं असतं. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. आता यापुढे आपण बघणार आहोत 9वी आणि 10वी वर्गनिहाय आणि विषयनिहाय जागा. आता विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण 9वी 10वीचं बघूयात. तर यासाठी या सगळ्या विषयांच्या जागा येत असतात. बघा, भाषा विषयामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएशनला जर या 4 भाषांपैकी कुठलाही विषय जर आलेला असेल तर तुम्हाला या सर्वांची प्रिफरन्सेस येतील. आधी मी तुम्हाला कॅटेगरी वाईज जागा सांगितल्या होत्या. जर समजा त्या कॅटेगरीमध्ये जर तुम्हाला जागा असतील तुमच्या कॅटेगरीमध्ये आणि तुमच्यापैकी क्वालिफिकेशन याच्यापैकी कुठलेही असेल म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत यापैकी कुठलाही विषय जर तुमच्या ग्रॅज्युएशनला होता असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. मी पुन्हा सांगतो फक्त ग्रॅज्युएशन, कारण की 9वी 10वी साठी जे आहे तुम्हाला एकतर बीएससी बीएड पाहिजे किंवा बीए बीएड पाहिजे. इंजिनिअरिंगचे जरी विद्यार्थी असतील समजा बीई बीएड झालेले तर त्यांना सुद्धा गणित आणि विज्ञानासाठी संधी त्या ठिकाणी मिळते, त्यांची काही अडचण येत नाही. आता पुढे जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर गणित, विज्ञान आणि काही ठिकाणी गणित विज्ञानच्या जागा राहतात, परंतु रयत शिक्षण संस्थेमध्ये गणितासाठी वेगळी जागा येते आणि विज्ञानासाठी वेगळी जागा येते. काही संस्था अशा असतात की ज्या ठिकाणी गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय शिकवा लागतात, तर त्यासाठी तुम्हाला गणित आणि विज्ञानची कंबाईन दिसेल. आणि पुढचा जो विषय तो म्हणजे सामाजिक शास्त्र, म्हणजे ज्या विषय विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशनला असताना अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र किंवा एखादा मानसशास्त्र किंवा आणखीन एखादा विषय असेल तो जर त्यांच्या सोबत असेल आणि त्यांनी हे सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करून जर ग्रॅज्युएशन केलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी तुम्ही प्रिफरन्सेस देऊ शकतात. कॅटेगरीमध्ये जर तुम्हाला जागा असेल, तुमचे जर मार्क्स बऱ्यापैकी असतील तर तुम्ही या ठिकाणी प्रिफरन्सेस देऊ शकता. ही 2022 ची ऍड हे सांगावं लागते. त्याच्यानंतर 9वी 10वी साठी तुम्हाला कुठल्याही पद्धतीची टीईटी परीक्षा पास असणं बंधनकारक नाहीये. तर यांच्या एकदा मी तुम्हाला जागा दाखवून देतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा हे थेट तुम्हाला दाखवतो. हे बघा, मराठीच्या जागा आहेत त्या मराठी विषयासाठी 47 जागा आहेत, हिंदीसाठी 56, संस्कृतसाठी 1, इंग्लिशसाठी 53, गणितासाठी 34 जागा आहेत, विज्ञानासाठी 29 जागा आहेत, सोशल सायन्ससाठी 54 जागा आहेत. झाली ही 9वी 10वीची ऍड या ठिकाणी संपली. खूप सोपी असते. शिक्षण सेवक म्हणून जर तुम्ही लागला तर त्या ठिकाणी 18,000 रुपये पगार असते. आता आपण 11वी 12वी साठी ज्या विद्यार्थ्यांना अप्लाय करायचं आहे त्यांचं आपण बघूयात. आता 11वी 12वी साठी तुम्हाला पुन्हा कुठल्याही पद्धतीची टीईटी परीक्षा पास असणं बंधनकारक नाही आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आणि बीएड झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. आता
कला शाखेसाठी जर आपण बघितलं तर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास, मराठी, इंग्रजी या विषयांसाठी किंवा आणखीन 1-2 विषय आहेत. मी त्याबद्दल तुम्हाला इत्थंभूत माहिती देतो. त्याच्यानंतर विज्ञानासाठी जर आपण बघितलं तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी याच्या व्यतिरिक्त मराठी आणि इंग्रजी आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन 2 विषय आहेत, त्याबद्दल माहिती देतो. वाणिज्य क्षेत्रामधला आता मला काही त्याचा फारसा जास्त अनुभव नाही किंवा त्या विषयांची माहिती नाही, परंतु ह्यामध्ये जे विषय आहेत मी तुम्हाला ते वाचून दाखवतो. प्रत्येक विषयासाठी किती जागा आलेल्या होत्या आणि मग तुम्ही ठरवा की तुम्हाला या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायचं की नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, 9वी-10वीची कॉम्पिटिशन ही जास्त असते, 11वी-12वीची कॉम्पिटिशन कमी असते. तुम्ही म्हणसाल सर काही येड्यासारखं बोलून राहिले, 9वी-10वीला कॉम्पिटिशन कमी असण्यामागचं कारण असं असतं विद्यार्थी मित्रांनो, कारण की बीएससी बीएड आणि एमएससी बीएड ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे हे सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी अप्लाय करतात. एमएससी मात्र ज्यावेळेस तुम्ही होत असता तर त्यावेळेला एखादा पर्टिक्युलर विषयामध्ये झालेला असतं, म्हणून तुमची कॉम्पिटिशन सगळ्या विद्यार्थ्यांसोबत, सगळ्या बीएससी केलेल्या विद्यार्थ्यांसोबत नसते जी 9वी-10वीला असते. आता तुमची 11वी-12वीला ज्यावेळेला तुम्ही प्रिफरन्स देता किंवा कुठल्याही मध्ये आर्ट, सायन्स किंवा कॉमर्स, तर त्यामध्ये फक्त तुमच्या विषयाशी निगडीत किंवा तुमच्या विषयामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पीजी केलेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, त्याच विद्यार्थ्यांसोबत तुमची कॉम्पिटिशन असते. त्यामुळं त्या ठिकाणी कॉम्पिटिशन, स्पर्धा ही कमी असते. जागांची संख्या सुद्धा खूप जास्त राहते. मी तुम्हाला ते वाचून दाखवतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे बघा तुम्हाला इथे दिसेल मराठी विषयाची जागा आहे. फिजिक्सच्या जागा होत्या 17, बायोलॉजीच्या जागा 11. त्याच्यानंतर इथं सेक्रेटरियल प्रॅक्टिसमध्ये जागा 1 आहे. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हे कॉमर्सचे विषय आहेत. या ठिकाणी 11 जागा त्या ठिकाणी होत्या. त्यानंतर जर आपण बघितलं इथे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या 2 जागा होत्या. त्यानंतर आर्ट्सच्या जागा आपण बघितल्या तर इथं पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स, म्हणजे ज्या एखाद्या विद्यार्थी असा असेल की ज्याचं राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोन्ही विषयामध्ये पीजी झालेलं असेल तर त्याच्यासाठी जागा होती तर 1. त्यानंतर ऍग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जे आहे त्याच्यासाठी जागा होती 1. प्युअर अर्थशास्त्राची जागा आहे 1. ॲनिमल सायन्स अँड टेक्नॉलॉजीची जागा आहे 1. ऍग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी जागा आहे 1. त्याच्यानंतर इतिहास आणि त्या ठिकाणी राज्यशास्त्र याची जागा 1, म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी दोन्ही विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं असलं पाहिजे. त्यानंतर हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स म्हणजे इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयामध्ये जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्यासाठी 2 जागा आहेत. त्यानंतर हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स म्हणजे तुमचं इतिहास आणि अर्थशास्त्र हे दोन्ही विषयामध्ये पीजी पाहिजे तेव्हाच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याच्यासाठी जागा आहे 1. त्याच्यानंतर मराठीचे आपण याचा जर विचार केला तर भूगोल आणि राज्यशास्त्र या विषयामध्ये जर तुमचं पीजी असेल तर त्याच्यासाठी जागा आहे 1. त्याच्यानंतर तुमचं एमए मराठी असेल आणि इकॉनॉमिक्स, एमए इकॉनॉमिक्स असेल तर त्या ठिकाणी हे दोन्ही जर डिग्री तुमच्याकडे असतील तर त्याच्यासाठी जागा आहे 1. मराठी आणि हिंदी बरोबर आहे, तुमचं पीजी जर असेल दोन्ही लँग्वेजमध्ये तर त्या ठिकाणी जागा आहे 1. आणि ह्या विषयांचा जो कट ऑफ आहे तो खूप कमी लागतो. त्यानंतर इथं अर्धमागधी जी भाषा आहे त्यामध्ये जर समजा तुमचं पीजी झालं असेल तर त्या ठिकाणी 1च जागा आहे. इकॉनॉमिक्स प्युअर अर्थशास्त्राची जागा पुन्हा या ठिकाणी 2 आहेत. हिंदी विषयाची जागा आहे 1. हिस्ट्रीची जागा आहे 1. इकॉनॉमिक्स आणि कॉर्पोरेशनमध्ये जे आहे तर जागा 5 आहेत. त्याच्यानंतर इंग्लिश विषयामध्ये जर तुमचे एमएसएल आणि इतिहासमध्ये असेल तर त्याच्यासाठी जागा 1 आहे. सोशलॉजी म्हणजे समाजशास्त्रासाठी जागा 1 आहे. आणि शिक्षणामध्ये जर तुमचं झालं असेल म्हणजे एमएड झालेलं असेल किंवा एज्युकेशन या विषयासाठी जे आहे तर त्याच्यासाठी जागा आहे 1. या व्यतिरिक्त जे 2 विषय राहिलेले आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा जागा आहेत. हे बघा पॉलिटिकल सायन्स पुन्हा एकदा या ठिकाणी राज्यशास्त्रासाठी 1 जागा आहे. सायकोलॉजीसाठी म्हणजे मानसशास्त्रासाठी सुद्धा 1 जागा आहे. जिओग्राफी म्हणजे भूगोलसाठी 1 जागा आहे आणि इतिहासासाठी एक स्पेशल 3 जागा आहेत. तर तुम्ही म्हणाल सर हे कसं काय शक्य आहे, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं क्वालिफिकेशन कसं आहे. एका ठिकाणी म्हणतात की बाबा तुम्ही समाजशास्त्र आणि इतिहासमध्ये डिग्री पाहिजे, दुसऱ्या ठिकाणी सांगितलं जातं की इतिहास आणि अर्थशास्त्रामध्ये डिग्री पाहिजे. तर तुम्हाला जे विद्यार्थी आर्ट्सला आहेत त्यांना माहिती की एका शिक्षकाला 2 विषय शिकवावे लागतात, कारण की त्यांना जसं सायन्समध्ये फिजिक्स विषय मी शिकवतो तर आमचं कार्यभार कसा बसतो, वर्कलोड ज्याला आपण म्हणतो, तर आम्हाला थेअरी पिरियड सुद्धा घ्यावे लागतात, प्रॅक्टिकल सुद्धा घ्यावे लागतात. आर्ट्समध्ये त्या ठिकाणी प्रॅक्टिकल्स नसतात, म्हणून एका शिक्षकाकडे 2-2 विषयांचा प्रभार तो राहतो. आता ज्या ठिकाणी तुम्हाला प्युअर या ठिकाणी दाखवलेलं आहे किंवा फक्त पॉलिटिकल सायन्स एकाच विषयामध्ये एमए झालेला विद्यार्थी पाहिजे, तर त्या ठिकाणी कसं असते विद्यार्थी संख्या जास्त असतात किंवा तुकडी जास्त असतात, त्यामुळे त्यांचा वर्कलोड हा बसतो, म्हणून एकाच विषयामध्ये पाहिजे. ज्या ठिकाणी 2 विषयामध्ये एमए आवश्यक आहे त्या ठिकाणी समजून जायचं की दोन्ही विषय ते एकाच संबंधित शिक्षकाला जे ते शिकवायचे आहेत. हे ज्यावेळी तुम्ही कॉलेज जॉईन करसाल तर त्यावेळेस तुम्हाला ते माहीत पडेल. आता 2 जागा मी तुम्हाला या पूर्वीच्या याच्यामध्ये सांगितल्या नव्हत्या, त्याच्यामध्ये केमिस्ट्रीच्या सुद्धा जागा आहेत 2. अशा पद्धतीनं खूप सोप्या शब्दांमध्ये जी आहे ती आपण ही ऍड समजून घेऊ शकतो. आपण हा व्हिडिओ सांगत असताना कुठल्याही पद्धतीचा वेळ तुमचा जाणार नाही याची आम्ही दक्षता घेत असतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही वाटला हे तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगा. जर माझ्या व्हिडिओमध्ये काही चुका असतील, तुम्हाला शिव्या वगैरे द्यायचा असेल तर या बाजूला तुम्हाला माझा नंबर दिसत असेल, त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. खूप खूप धन्यवाद.